टेस्ट किट्स आहे ग्रामीण भागामध्ये विद्यानगर वगैरे भागात आपण यूज करू. हे अँटीजेन टेस्टिंग आहे. अँटीजेन टेस्टिंगला टेस्ट केल्यानंतर इमिजिएटली त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. याच्याकरता जे सॅम्पल आहे ते सॅम्पल आपल्याला लॅबला न्यायची गरज नसते. ज्या ठिकाणी आपण सॅम्पल कलेक्ट करतो त्याच ठिकाणी हेल्थकेअर वर्कर, ट्रेन हेल्थकेअर वर्कर हे त्या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये त्याचा रिझल्ट देऊ शकतात. त्याचे प्रोटोकॉल्स आहेत. कोणाची अँटीजेन टेस्टिंग करावी, कुठे करावी, कशी करावी, हे सर्व प्रोटोकॉलनुसार महापालिकेने त्याचं प्रशिक्षण वगैरे ते घेतील. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी पण होईल. आणि येत्या एक म्हणजे आज तिथून आपल्याला शिपमेंट कन्साइनमेंट मिळालेली आहे. इफ एव्हरीथिंग गोज राईट ते 2 ते 3 दिवसामध्ये हे अँटीजेन टेस्टिंग आपल्याला सुरुवात करता येईल शहरामध्ये. महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये, मुंबई आणि इतर ठिकाणी ऑलरेडी ही सुरुवात झालेली आहे. अँटीजेन टेस्टिंगमध्ये आपण तातडीने हा रिझल्ट आपल्याला मिळत असल्यामुळे याचा दुसरा भाग असा पण आहे की याच्यामध्ये सुरुवातीला अँटीजेन टेस्टिंग सुरुवात करता बरोबर काही दिवस, सुरुवातीचे 2-3 दिवस अचानकपणे आपले नंबर्स हे वाढलेले आपल्याला दिसू शकतात. कारण की जे उद्या, परवा किंवा 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर येणारे पेशंट असतील ते आपण आजच शोधणार. त्याच्यामुळे सुरुवातीचे 2-3 दिवस आपल्याला अचानकपणे पेशंटमध्ये जी आहे ती वाढ झालेली कदाचित दिसू शकते. परंतु त्याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे जनरल इन्फेक्टिव्हिटी वाढली. हा टेस्ट जी 24 तासाचा जो डिले होतो तो डिले आपण कमी करून अर्ध्या तासात आणल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तो फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये अँटीजेन टेस्टच्या व्यतिरिक्त आपण प्रायोगिक तत्वावर शासनाला मान्यता पण मागितलेली आहे की एक झिरो सॅम्पल स्टडी जो आहे औरंगाबादमध्ये हा पण करण्यासाठी अँटीबॉडी टेस्टिंगचा, त्याच्यासाठी पण आपण शासनाला परवानगी मागितली. अँटीबॉडी टेस्टिंग जी आहे ती अँटीबॉडी टेस्टिंग बेसिकली आपल्या शरीरामध्ये त्या व्हायरसचे अँटीबॉडीज तयार झालेल्या, व्हायरसच्या अगेन्स्टमध्ये ज्या अँटीबॉडीज आहेत कोरोना व्हायरसच्या अगेन्स्टमध्ये IgG आणि IgM, तर त्याच्यापैकी IgG अँटीबॉडीज आपल्याकडे तयार झालेल्या आहेत की नाही यासाठी आपण ही टेस्ट करत असतो. तशा पद्धतीचं एक साधारणपणे सॅम्पल स्पेस घेऊन त्याच्यामध्ये रँडम सॅम्पलिंग पद्धतीने आपण अशा पद्धतीने सेरो सॅम्पलिंग करून घेऊ. त्याचा फायदा असा होऊ शकतो की आपल्याला एक जनरल आयडिया येणार की आपल्या शहरामध्ये किंवा एकूणच जिल्ह्यामध्ये साधारणपणे इन्फेक्टिव्हिटी या व्हायरसची किती आहे. मागे जे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी परभणी, बीड या ठिकाणी ICMR मार्फत ही स्टडी करण्यात आली. तशा पद्धतीची स्टडी आपण येत्या आठवड्यापासून औरंगाबादमध्ये आपल्या स्तरावर ते करण्यासाठी आपण शासनाला विनंती केली आहे. अँटीबॉडी टेस्टिंग, रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग. आणि मॅडमनी जे सांगितलं ते रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आहे. अँटीजेन टेस्टिंग हे ऑफिशियली ICMR ने रेकॉग्नाइज केलेलं आहे. सेन्सिटिव्हिटी ऑफ अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह जी सेन्सिटिव्हिटी ती ऑलमोस्ट 100% आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे 100% पॉझिटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्हिटी अजून त्याच्यात नाही. अँटीजेन टेस्टिंग ही आता फक्त लॉकडाऊन पुरतं राहणार आहे की कायमस्वरूपी? अँटीजेन टेस्टिंग कायमस्वरूपी आहे. आपला असा विचार राहणार आहे की एव्हरीथिंग गोज राईट तो अँटीजेन टेस्टिंगवर जास्तीत जास्त आपण आता शिफ्ट करणार. सर ग्रामीण भाषा में क्या नाम है कि 40 साल के ऊपर के लोगों की ज़्यादा डेथ हो गई और आज 4 साल के बच्चे की डेथ हो गई, तो क्या आप आपके तरफ से कोई मैसेज देना चाह रहे हैं माँ बाप के लिए, माता पिता के लिए? हमारा मैसेज यही है कि देखिए कोरोना वायरस जो है वो कोरोना वायरस अनप्रेडिक्टेबल बिहेव कर रहा है. ऐसे कोई प्रिडिक्शन इसमें नहीं कर सकते. जैसे आपने सही सही बताया कि सिर्फ बूढ़े लोगों को ही वो वायरस की तकलीफ होगी और उनको ही डेथ होगा. हमारे यहाँ पे अनफॉर्चुनेट इंसिडेंसेस हुए हैं. इसलिए जो है हर एक ने अपनी सावधानी बरती. और इसमें गोल्डन रूल अगर कुछ है तो वो है कि जैसे ही हमें पता चलता है कुछ सिम्टम्स आते हैं तो इमिजिएटली आप हॉस्पिटल में आइए. सर आता शहरामध्ये भरपूर झाला आणि ग्रामीण भागामध्ये म्हणजे तालुका कन्नड वगैरे फुलंब्री ते शहरातून तिकडे गेलाय का? आपल्याकडे तालुक्याच्या बाबतीत जे आहे आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यात जितक्या ग्रामीण भागातल्या केसेस आहेत त्या केसेस पैकी जवळपास 82% केसेस या फक्त औरंगाबाद आणि गंगापूर या 2 तालुक्यांमध्ये आहेत. एकूण केसेसच्या 82% केसेस या फक्त 2 तालुक्यात आहेत, औरंगाबाद आणि गंगापूर. त्याशिवाय इतर ठिकाणी ज्या केसेस आहेत त्या स्पोरॅडिक केसेस आलेल्या आहेत. आपल्याकडे एकूण साधारणपणे 2 दिवसापूर्वी 73 गावांमध्ये जे आहे कोरोनाचा प्रादुर्भाव होता. परंतु त्यातले जवळपास 34 गाव जे आहे त्याच्यामध्ये मागच्या 8 दिवसामध्ये केस नाही आहे.
तो त्याच्यामुळे आपल्याला एक स्पष्टपणे या ठिकाणी थोडं लक्षात जे येतं ते असं आहे की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आज देखील शहरामधून त्या ठिकाणी गेलेले किंवा इतर कुठून तरी बाहेरच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी आलेल्या लोकांमुळे तो प्रादुर्भाव होतोय आणि तो प्रादुर्भाव वाढत नाहीये. त्याला कारण असतं की आपल्याकडे जे सातत्याने केस येण्याचे जे गावं आहेत ते फार कमी आहेत. उदाहरणार्थ गंगापूर शहर, वैजापूर शहर, कन्नड शहर आणि आता जस्ट एक अजिंठा किंवा सिल्लोड जे आहे ते चालू झालेलं आहे. हे जर काय मोजके हेडक्वार्टरची गाव बघवली तर इतर सर्व गावांमध्ये व्हायरस आला. व्हायरसमुळे 2-3 जे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यामध्ये केसेस आल्या आणि नंतर पूर्णपणे आपण यशस्वीपणे त्याला डिकंटेन करू शकलेलो आहे आणि त्याच्यानंतर मागच्या 8 दिवस 10 दिवस केस नाही असे जवळपास निम्मे गाव आहेत. त्याच्यामुळे आजही आपलं ग्रामीण भागामध्ये तशाच पद्धतीचं संनियंत्रण सुरू आहे. मात्र असं असलं तरी पण आपण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आणि इव्हन शहरात देखील ILI जे असतात इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस त्याच्यासाठीचं आपले पथक हे कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम मॅसिव्ह ॲग्रेसिव्ह सर्व्हिलन्स आपण करतो आहे की कोणतेही जर ILI मधले जर लोक असतील तर त्यांना आपण लवकर शोधून काढावं. बजाजनगरमध्ये बजाजनगरमध्ये ILI टेस्ट केले गेले आणि त्यातले 81 ILI जे आहे ते पॉझिटिव्ह निघालेले आहे. 71 ILI जे आहे ते पॉझिटिव्ह निघालेले आहे. याचा अर्थ की जे कंटेनमेंट क्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये जे आपलं रेग्युलर स्क्रीनिंग असतं त्याच्या व्यतिरिक्त कंटेनमेंट झोनच्या बाहेर तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या आजूबाजूला कोणालाच काहीच आजार नाही आहे, कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे तुमच्या परिसरात, तरी देखील तुमच्या परिसरात सर्वे करून असे हुडकून काढणे की कोणाला सर्दी ताप खोकला वगैरे आहे का त्यांची टेस्ट करणे आणि त्याच्यातून हे रुग्ण शोधणे. तर ही ऍक्टिव्हिटी आपली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्याचा चांगला परिणाम पण दिसत आहे कारण की हे रुग्ण बॅड होण्याच्या पूर्वीच आपण त्यांना शोधून काढतो. ग्रामीण भागामध्ये चांगली परिस्थिती आहे. आता ती चांगलं नाही होत. फार चुका करतात. आता वैजापूरमध्ये 8 दिवसाखाली एक उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष तो निगेटिव्ह झाला म्हणून त्यांनी 400-500 लोकांची रॅली काढली, पोलीस स्टेशन समोरून गेली. त्याच्यावर फक्त जमाबंदीचा आदेश झुलकाला म्हणून गुन्हा दाखल झाला. आता चिते पिंपळगावमध्ये जवळपास 400-500 शेतकरी एका लाईनमध्ये खेटून उभे आहेत युरिया खतासाठी. आपण ग्रामीण भाग सेफ म्हणतोय पण अशा पद्धतीने गर्दी जमते तर त्या ठिकाणी काय सर्वप्रथम तर मी हे स्पष्ट करतो की ग्रामीण भाग सेफ आहे असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी फक्त वस्तुस्थिती ही सांगतोय की कंटेनमेंट करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या अधिक सुलभ आहेत शहराच्या मानाने, पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे जे काय आपल्याकडे केसेस आलेल्या आहेत त्या आपण आजपर्यंत तरी व्यवस्थितपणे कंटेन करू शकलेलो आहे. ज्या प्रमाणामध्ये हे वाढायला पाहिजे त्या प्रमाणात हे वाढत नाही ग्रामीण भागात. पण याचा अर्थ असा नाही की ग्रामीण भाग सेफ आहे. सेफ कोणताच भाग नाही आहे. आणि आपल्या सूचना यंत्रणेला आशा आहे की प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये व्हायरस आहे असं समजूनच तुम्ही सर्वे करा, त्याच्याशिवाय आपण शोधणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जे 2 उदाहरणं सांगितले आपले ऍडिशनल SP या ठिकाणी आहेत ते याच्यामध्ये माहिती देतील की त्याच्यामध्ये काय कारवाई होईल. आपण जे वैजापूरचं प्रकरण सांगितलेलं आहे त्याच्यात त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन संबंधित आरोपी जे आहेत त्या आरोपींविरुद्ध कलम 51B डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, कलम 2, 3, 4 एपिडेमिक डिसीजेस ॲक्ट आणि कलम 188 IPC याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात चिते पिंपळगावचा अजून मला रिपोर्ट होते ते माहिती कमीत कमी 400-500 शेतकरी आणखी खेटून उभे आहेत. इथे जर काही मसाल झाला तर कशी जबाबदारी आपण? पहिली गोष्ट आपण हे सत्यता असेल याच्यामध्ये आपण ते व्हेरीफाय करू असेल तर गुन्हा दाखल करू देऊ आणि तिथं तशा मी आदेश लॉकडाऊनच्या काळामध्ये जो मेडिकलचा विषय होता की मेडिकल सुरू ठेवणार की नाही हॉस्पिटल शेजारचे आपल्या काही मेडिकल संघटनांची चर्चा पण आपण करणार तर ते फायनल झाले की नाही? मॅडमची माहिती आहे की उद्या आयुक्त साहेब त्यांची संपूर्ण केमिस्ट असोसिएशनची बैठक घेणार आहे. माझी CP ऑफिसला पण त्यांची हे आहे. शेवटी जो काही निर्णय आहे जसा आपण पत्रकार परिषदेत कालच्या सांगितलं आहे की आपण निर्णय जो आहे तो सर्वांना सोबत घेऊन केलेला आहे. आपला असा प्रयत्न राहील की कमीत कमी फुटफॉल असावा. माझी जी प्राथमिक चर्चा मेडिकल असोसिएशन सोबत झाली, केमिस्ट असोसिएशन सोबत,
त्याच्यामध्ये आपण असं करतो आहे की लोकांना सुविधा पण मिळावी आणि जास्त लोक जे पूर्वीच्या लॉकडाऊनच्या वेळी झालं की एक जस्ट चिठ्ठी दाखवून बाहेर पडायचे, जुन्या 2-2 महिन्यापूर्वीच्या चिठ्ठ्या काढल्या, असंही व्हायला नको. या दृष्टीने आपण जास्तीत जास्त बळकट होण्याचा प्रयत्न करू, मात्र गैरसोय होणार नाही याचाही प्रयत्न करू. Sir, you said that your foremost priority is controlling the death rate. Can you tell us the ICU capacity of the city or the district? आणि त्याला जोडून प्रश्न माझा सर, या 10 दिवसामध्ये आपण आयसोलेशन फॅसिलिटीज काय वाढवतोय आणि क्वारंटाईन फॅसिलिटीज काय वाढवतोय, या जो ब्रिदिंग पिरियड मिळेल आपल्याला? आपण याच्यामध्ये क्वारंटाईन फॅसिलिटीज तर वाढवलेल्या आहेतच आता सुद्धा. 23 आहेत ना एकूण मॅडम? आता सध्या 23 आहेत, अद्यावधीला त्या आहेत आणि अजून गरज पडेल तशी आपण ऍक्टिव्हेट करतो आहोत, तयार आहे. आपण याच्यामध्ये जी CCC फॅसिलिटी जी आहे, IHM मध्ये पण आपण क्वारंटाईन वाढवतो, IHMचे हॉस्टेल जे आहेत ते, आणि सिपेटचं 300 बेडचं आपण नवीन CCC तिथे सुरू करतोय. PS कॉलेजला आपण 125 बेडचं केलेलं आहे. साधारण 400 ते 500 बेडचं CCC आपल्याकडे आज तयार आहे. आणि जे मेल्ट्रॉनचं आहे ते सध्या CCC सारखं आपण माइंड टू आणि असिम्प्टोमॅटिक घेतो, पण एक 15 तारखेनंतर तिथे आपलं DCSC सारखं ते पण चालेल त्याच्यामध्ये सिव्हिल्स Ma'am, ICU capacity. ऐसे कॅपॅसिटी टोटल देते मी. Total triple CCTV दिलं? She will provide you हाँ. in a minute also. या 10 दिवसाच्या बंदमध्ये आपल्या ज्या जिल्ह्याच्या सीमा आहेत तिथं आपलं चेकपोस्ट कसं असेल, कारण की कालही हाच प्रश्न होता की त्या येणाऱ्या लोकांना तुम्ही येऊ देणार का शहरात? आपण शहरात येऊ देणार आहोत, पण ते मोबाईल टीम्स असतील, आपल्या 4 बसेस असणार आहेत, त्याच्यात आपली मेडिकलची टीम असणार आहे. तर त्यांना चेकपोस्टवर तिथेच अँटीजन टेस्ट करून आपण त्यांचं टेस्टिंग करणार आहोत, नाही तर IQ फॅसिलिटी काढून तिथे टेस्टिंग करणार आहोत आणि रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना त्यांचं जे डेस्टिनेशन जिथे घर आहे काय तिथे ते नाही, हे मला मला एक स्पष्ट करायचं की आपण जिल्ह्याच्या सीमा या ओपन केलेल्या नाहीये अजूनही. सो त्याच्यामुळे जे पण येणार त्यांनी पण पास घेऊनच यायचं आहे, जे पण जाणार त्यांनी पण पास घेऊनच जायचं आहे. हे आहेत सुरुवातीपासून आहे. ग्रामीणचे पण चेकपोस्ट आपले कार्यरत आहेत, ग्रामीणचे पण चेकपोस्ट काय बंद झालेले नाही. त्या ठिकाणून आपण पास धारक जे आहेत त्यांनाच आपण या ठिकाणी सोडतो. फक्त लॉकडाऊनचे हे जे 10 दिवस असतील, ह्या 10 दिवसामध्ये ॲडिशनल काय असणार आहे, तर आपण असं ठरवलं होतं मध्यंतरी की शहर आणि ग्रामीण आपल्या जिल्ह्यामध्ये याची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट आपली काही प्रमाणामध्ये ओपन अप झाली होती. आता ती परत आपण रिस्ट्रिक्ट करणार 10 दिवसासाठी. आणि जे 4 चेकपोस्ट मॅडमने सांगितले त्या ठिकाणी आपण येणाऱ्या प्रत्येकाला हेल्थ स्क्रीन करणार, त्यातली ज्यांची गरज आहे त्यांची स्वॅब टेस्ट करणार. टेस्टिंगसाठीचा परमिशन मिळालेली आहे ICMR. मॅडमच्या माहितीप्रमाणे आज महापालिकेमार्फत 50 सॅम्पल हे विद्यापीठातल्या लॅबला गेलेले आहेत. तो आपल्याला असं म्हणता येईल की विद्यापीठातली लॅब ही सुरू झालेली आहे. पण जी घाटी हॉस्पिटलची जी लॅब आहे त्या लॅबच्या क्षमतेने काम करण्यासाठी अजून काही दिवस त्यांना टप्प्याटप्प्याने लागतो. मात्र आजपासून आपण असं म्हणू शकतो की रेग्युलर सॅम्पल्स ऍक्सेप्ट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. सर, आता संचारबंदीमध्ये आपल्याला 8 दिवस ब्रिदिंग पिरियड मिळतोय, सिस्टीम इम्प्रूव्ह करायला, अपग्रेड करायला. नेमकी काय स्ट्रॅटेजी राहणार आहे महानगरपालिका, पोलीस आणि कलेक्टर? आधी महापालिकेची स्ट्रॅटेजी MOH मॅडम सांगतील, नंतर मी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी सांगतो. 23 आहेत ना एकूण मॅडम? आता सध्या 23 आहेत, अद्यावधीला त्या आहेत आणि अजून गरज पडेल तशी आपण ऍक्टिव्हेट करतो आहोत, तयार आहे. आपण याच्यामध्ये जी CCC फॅसिलिटी जी आहे, IHM मध्ये पण आपण क्वारंटाईन वाढवतो, IHMचे हॉस्टेल जे आहेत ते, आणि सिपेटचं 300 बेडचं आपण नवीन CCC तिथे सुरू करतोय. PS कॉलेजला आपण 125 बेडचं केलेलं आहे. साधारण 400 ते 500 बेडचं CCC आपल्याकडे आज तयार आहे. आणि जे मेल्ट्रॉनचं आहे ते सध्या CCC सारखं आपण माइंड टू आणि असिम्प्टोमॅटिक घेतो, पण एक 15 तारखेनंतर तिथे आपलं DCSC सारखं ते पण चालेल त्याच्यामध्ये सिव्हिल्स. Ma'am, ICU capacity. ऐसे कॅपॅसिटी टोटल देते मी. Total triple CCTV दिलं? परिस्थिती आहे. परंतु चांगलं नाही बोलतो. कारण दोन चुका करता जातात. वैजापूरमध्ये 8 दिवसाखाली एक उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष तो निगेटिव्ह झाला म्हणून त्यांनी 400-500 लोकांची रॅली काढली, पोलीस स्टेशन समोरून गेली. त्याच्यावर फक्त जमावबंदीचा आदेश धुतला म्हणून गुन्हा दाखल झाला. आता जिथे पिंपळगावमध्ये जवळपास 400-500 शेतकरी एका लाईनमध्ये खेटून उभे आहेत युरिया खतासाठी.
आपण ग्रामीण भाग सेफ म्हणतोय, पण अशा पद्धतीने गर्दी जमते तर त्या ठिकाणी काय उपाय? सर्वप्रथम तर मी हे स्पष्ट करतो की ग्रामीण भाग सेफ आहे असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी फक्त वस्तुस्थिती ही सांगतोय की कंटेनमेंट करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या अधिक सुलभ आहेत शहराच्या मानाने, पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे काय आपल्याकडे केसेस आलेल्या आहेत त्या आपण आजपर्यंत तरी व्यवस्थितपणे कंटेन करू शकलेलो आहे. ज्या प्रमाणामध्ये हे वाढायला पाहिजे त्या प्रमाणात ते वाढत नाही ग्रामीण भागात. पण याचा अर्थ असा नाही की ग्रामीण भाग सेफ आहे. सेफ कोणताच भाग नाही आहे. आणि आपल्या सूचना यंत्रणेला अशा आहे की प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये व्हायरस आहे असं समजूनच तुम्ही सर्वे करा, त्याच्याशिवाय आपण शोधणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जे 2 उदाहरणं सांगितले आपले ऍडिशनल एसपी या ठिकाणी आहेत, ते याच्यामध्ये माहिती देतील की त्याच्यामध्ये काय कारवाई झाली. 4-5 शेतकरी गर्दी केली, त्यांना 10 दिवस युरिया भेटत नाही. याच्यामध्ये जो आहे याच्यामध्ये आम्ही सातत्याने युरिया किंवा इतर पोझिशनवर लक्ष ठेवून आहे. पहिली गोष्ट ही आहे की आपल्याला युरिया जो आहे तो युरिया हा म्हणजे एक मी फक्त 2 मिनिटात सांगतो की काय शेड्यूल किंवा सायकल असते. युरिया जो आहे तो युरिया आपल्याकडे मार्च किंवा एप्रिलमध्ये प्लेस होत असतो. युरिया जो आहे तो आपल्याकडे सप्टेंबरपर्यंत प्लेस होतो. युरिया प्रॉपर खत फर्टिलायझर म्हणून याचं शेड्यूल असतो. तो मे पासून सुरू होऊन तर सप्टेंबरपर्यंत चालतो युरियाचा शेड्यूल. मे पासून तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक कंपनी जे पहिली गोष्ट तर जिल्हा स्तरावरून जिल्हाधिकारी हे याचं आवंटन मागत असतात, त्याला कमिशनर ऍग्रिकल्चर मान्य करतात आणि तेवढं ते प्रत्येक कंपनीने किती त्यांचे रेट्स जिल्ह्याला पाठवावे, कोणत्या महिन्यात किती पाठवावे हे संपूर्ण ते सांगत असतात. त्याप्रमाणे आपल्याकडे सप्टेंबरपर्यंत युरिया येतो. आता याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचा जो थ्रेशोल्ड लिमिट आहे ती ठरलेली असते की प्रत्येक महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये जून एंड पर्यंत इतका युरिया या जिल्ह्यामध्ये प्लेस झाला पाहिजे, जुलै एंड पर्यंत इतका या जिल्ह्यामध्ये प्लेस झाला पाहिजे. आपल्याकडे लॉकडाऊनमुळे युरियाचे जे रेक्स येणार होते खताचे, ते रेक्स अनियमित स्वरूपाचे आपल्याकडे आले. दुसरं कारण एक महत्वाचं होतं ते म्हणजे तिथला RCF हे आपल्याला मेजर युरिया सप्लायर आहे आपल्यासाठी. त्या RCFचा थर्डचा जो प्लांट आहे रायगडचा, तो निसर्ग चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी खूप मोठा डॅमेज झालेला. त्याच्यामुळे सर्वच सप्लाय शेड्यूल जे आहे ते डिस्टर्ब झालेलं. असं असताना देखील आपल्याकडे जर तुम्ही जून एंडचा जर डेटा बघितला, आता एक्झॅक्टली माझ्याकडे नाही, मी तुम्हाला सेपरेटली तो काढून देतो कृषी विभागाकडून. गेल्या 2 ते 3 वर्षाच्या मानाने आपल्याकडे 100% जास्त या मंथ एंडचं मी सांगतोय, ओव्हरऑल नाही, मंथ एंड की मागच्या जून एंडला काय, त्याच्या मागच्या जून एंडला काय, 100% जास्त अप्रॉक्सिमेटली 140% युरिया हा आज आपल्याकडे औरंगाबादला आहे. त्याला कारण असं की आपल्याकडे रबी सीझन संपल्यानंतर ऑलरेडी 43,000 मेट्रिक टन युरिया हा आपल्याकडे बॅलन्स होता. तो त्याच्यामुळे हा संपूर्ण युरिया जो आहे हा दुकानांमध्ये आहे. मी हे याकरताच फक्त या ठिकाणी स्पष्ट केलं की कोणीही याच्यामध्ये पॅनिक होण्याची गरज नाही किंवा कोणीही याच्यामध्ये भीतीने घाबरून जायची गरज नाही. शेतकऱ्यांची जी आपण वस्तुस्थिती सांगितली ती वस्तुस्थिती आहे की शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ऍग्रिकल्चरच्या शॉप्सवर गर्दी करत आहे. परंतु मला आपल्या माध्यमातून एकच आवाहन करायचे सर्वांना की पर्याप्त प्रमाणामध्ये आजही आपल्याकडे युरिया आणि सर्व खतं उपलब्ध आहेत. कोणी याच्यात पॅनिक करून जाऊ नका की आपलं संपलंय वगैरे वगैरे. ही गोष्ट यामुळे होते कारण की काय अफवांचं पेव वगैरे बाजारात आलेलं आहे आणि काही लोक अफवा पसरवतात. त्याच्यामध्ये पोलीस देखील फार ऍक्टिव्हली कारवाई करत आहेत. परवाच्या दिवशी मी आणि SP मॅडम सिल्लोडला गेल्यानंतर त्या ठिकाणी पण हा विषय झाला आणि काही 2-3 कृषी केंद्रांना पण त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. विषय फक्त एक शेवटचा हाच आहे की असं असताना मग इतक्या लाईन का, तर त्याला कारण असं की उदून भविष्यातील आपल्याला ह्या वर्षी आतापर्यंत 40% पाऊस औरंगाबादमध्ये झालेला आहे. जुलैचा फर्स्ट वीक चालू आहे अजून. ठीक आहे, मी तरी आता मागचे 3 सीझन बघितले, हा बेस्ट सीझन आपल्याला म्हणावा लागेल सुरुवातीला. त्याच्यामुळे पेरण्या आपल्या खूप लवकर आटोपल्या. 15 जुलैला जे गेल्या वर्षीचं हे होतं ते आज आपलं 30 जूनलाच आहे. म्हणजे 15 दिवस प्रीपोन हे सगळं सायकल झालेलं आहे. त्याच्यामुळे हा थोडासा डिफरन्स आपल्याला दिसतो. परंतु लवकरच हे स्टॅबिलाइज होईल आणि आमचा पूर्ण प्रयत्न राहील की बांधावर खतं याच्यामधून आपल्या कृषी विभागाने खूप मोठ्या प्रमाणावर खतं उपलब्ध करून दिली. पण विषय फक्त एकच आहे की हा सायकोलॉजिकल विषय आहे. बेसिकली लोकांना असं वाटतंय की आपल्याला कुठेतरी हा युरिया संपेल की काय, अशी एक थोडीशी भावना किंवा भीती म्हणा ही लोकांमध्ये झालेली आहे. ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जसं मी या ठिकाणी सांगितलं तेच पुनरावृत्ती करतो. आपल्याकडे जे शेड्यूल
खतं आपल्याकडे आहे. सप्टेंबरपर्यंत हे खतं येत राहणार. ऑलमोस्ट 100% पॉझिटिव्ह आहे म्हणजे 100% पॉझिटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्हिटी त्याच्यात नाही. अँटीजेन टेस्टिंग ही आता फक्त लॉकडाऊन पुरतं राहणार आहे की कायम सुरू करायची? कायमस्वरूपी कायमस्वरूपी. अँटीजेन टेस्टिंग कायमस्वरूपी आहे. आपला असा विचार राहणार आहे की फेब्रिकेटिंग होत राहील, तो अँटीजेन टेस्टिंगवर जास्तीत जास्त आपण आता शिफ्ट करणार. सर ऐसा ग्रामीण देखने का है कि 40 साल के ऊपर के लोगों की ज़्यादा डेथ हो गई और आज 4 साल के बच्चे की डेथ हो गई, तो क्या अब आपके तरफ से कोई मैसेज देना चाह रहे माँ बाप के लिए, माता पिता के लिए? एक हमारा मैसेज यही है कि देखिए कोरोना वायरस जो है वो कोरोना वायरस अनप्रेडिक्टेबल बिहेव कर रहा है. ऐसे कोई प्रेडिक्शन इसमें नहीं कर सकते. जैसे आपने सही सही बताया कि सिर्फ बूढ़े लोगों को ही वो वायरस की तकलीफ होगी और उनको ही डेथ होगा. हमारे यहाँ पे अनफॉर्चुनेट इंसिडेंसेस हुए हैं, इसलिए जो है हर एक ने अपनी सावधानी बरती है. और इसमें गोल्डन रूल अगर कुछ है तो वो है कि जैसे ही हमें पता चलता है कुछ सिम्टम्स आते हैं तो इमीडिएटली आप हॉस्पिटल में आइए. सर आता शहरामध्ये भरपूर झालं आणि ग्रामीण भागामध्ये जसे तालुका कन्नड वगैरे फुलंब्री ते शहरातून तिकडे गेलाय का? आपल्याकडे तालुक्याच्या बाबतीत जे आहे आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यात जितक्या ग्रामीण भागातल्या केसेस आहेत त्या केसेस पैकी जवळपास 82% केसेस या फक्त औरंगाबाद आणि गंगापूर या 2 तालुक्यांमध्ये आहेत. एकूण केसेसच्या 82% केसेस या फक्त 2 तालुक्यात आहेत, औरंगाबाद आणि गंगापूर. त्याशिवाय इतर ठिकाणी ज्या केसेस आहेत त्या स्पोरॅडिक केसेस आलेल्या आहेत. आपल्याकडे एकूण साधारणपणे 2 दिवसापूर्वी 73 गावांमध्ये जे आहे कोरोनाचा प्रादुर्भाव होता, परंतु त्यातले जवळपास 34 गाव जे आहे त्याच्यामध्ये मागच्या 8 दिवसांमध्ये केस नाही आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला एक स्पष्टपणे या ठिकाणी थोडं लक्षात जे येतं ते असं आहे की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आज देखील शहरामधून त्या ठिकाणी गेलेले किंवा इतर कुठून तरी बाहेरच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी आलेल्या लोकांमुळे तो प्रादुर्भाव होतोय आणि तो प्रादुर्भाव वाढत नाहीये. त्याला कारण असं की आपल्याकडे जे सातत्याने केस येण्याचे जे गावं आहेत ते फार कमी आहेत. उदाहरणार्थ गंगापूर शहर, वैजापूर शहर, कन्नड शहर आणि आता जस्ट एक अजिंठा किंवा सिल्लोड जे आहे ते चालू झालेलं आहे. हे जर काय मोजके हेडक्वार्टरची गावं बघितली तर इतर सर्व गावांमध्ये व्हायरस आला. व्हायरसमुळे 2-3 जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये केसेस आल्या आणि नंतर पूर्णपणे आपण यशस्वीपणे त्याला डिकंटेन करू शकलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मागच्या 8 दिवस 10 दिवस केस नाही असे जवळपास निम्मे गाव आहेत. त्याच्यामुळे आजही आपलं ग्रामीण भागामध्ये तशाच पद्धतीचं संनियंत्रण सुरू आहे. मात्र असं असलं तरी पण आपण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आणि इव्हन शहरात देखील आयला जे असतात इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस त्याच्यासाठीचं आपले पथकं हे कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम मॅसिव्ह ॲग्रेसिव्ह सर्व्हिलन्स आपण करतो आहे की कोणतेही जर ILI मधले जर लोक असतील तर त्यांना आपण लवकर शोधून काढावं. बजाजनगरमध्ये बजाजनगरमध्ये ILI टेस्ट केले गेले आणि त्यातले 81 ILI जे आहे ते पॉझिटिव्ह निघालेले आहेत. 71 ILI जे आहे ते पॉझिटिव्ह निघालेले आहेत. याचा अर्थ की जे कंटेनमेंट क्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये जे आपलं रेग्युलर स्क्रीनिंग असतं त्याच्या व्यतिरिक्त कंटेनमेंट झोनच्या बाहेर तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या आजूबाजूला कोणालाच काहीच आजार नाही आहे, कोरोनाचा एकही रुग्ण नाहीये तुमच्या परिसरात, तरी देखील तुमच्या परिसरात सर्वे करून असे हुडकून काढणे की कोणाला सर्दी ताप खोकला वगैरे आहे का त्यांची टेस्ट करणे आणि त्याच्यातून हे रुग्ण शोधणे. तर ही ऍक्टिव्हिटी आपली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्याचा चांगला परिणाम पण दिसत आहे कारण की हे रुग्ण बॅड होण्याच्या पूर्वीच आपण त्यांना शोधून काढतो. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.